जय गुरु. जय गुरु. जय गुरु. किती झाले? 10 जण आहेत. कमी आहेत लोक आज. माझी स्क्रीन दिसते ना? हो सर. हो सर. काल ती एक क्वेरी होती ना की बलवान वगैरे ते कसं आलं ते. तर जे सांगण्यासाठी म्हणून, तर मूळ शब्द बलवत म्हणून आहे, तकारांत आहे तो, आणि त्याची प्रथमा एक वचन बलवान होते, न पा पाठ पाय तोड्यावर तोडलेला. तर तेवढंच एक होतं सांगायचं होतं. आणि बलाढ्य वगैरे मला काही शब्द सापडला नाही संस्कृतच्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे तो शब्द मराठीच आहे, मला वाटतं संस्कृत नसावा. मराठी ह्याच्यातच आहे तो शब्द. नाही नाही, मराठी आपण टू संस्कृत संस्कृत. मध्ये वापरायचा प्रयत्न करतो ना आपण, बलाढ्यम वगैरे, हा हा इथे तसं हा नाही हा करता हा. येणार. अच्छा अच्छा. आठवत आहे का? सुरू करूया का? किती 14 जण झाले. हो सर. चला ठीक जय आहे. गुरु. जय गुरु. तर काल आपण हे वाक्य पाहिलं होतं, हरि के नाम स्मरण से पाप दूर होता है. तर दोन ऑप्शन्स आहेत, अपसृतम नष्टम किंवा पापम अपसरती. एक धातू साधित आहे, अपसृतम म्हणजे धातू साधित, आणि पापम अपसरती म्हणजे नॉर्मल लट लकार. लट ऍक्च्युली तुम्हाला ते माहित नसेल, पण वर्तमान काळाला संस्कृत मध्ये लट लकार म्हणतात. सर, मग याच्यामध्ये जर पापम अपसृतम वापरलं तर नष्टम वापरायचं का नाही मग? अपसृतम नष्टम केलं ना त्याने. अच्छा, मग दोन्ही वापरायचं. दोन्ही वापरायचं. हा, पुढचं वाक्य घेऊया. आपण उलट जाऊ आज, Z2 करू. प्रज्ञाताई आहात का? घ्या वाक्य. प्रज्ञाताई नाही येत. अपर्णा म्हात्रे आहात का? घ्या. हो आहे सर. घ्या. शत्रुओं के साथ लड़ाई में सजा की राजा राजा. सॉरी दिसत नाही नीट. राजा की जीत होती है. शत्रु आधी शब्द सांगा, तुम्हाला कुठचा पुरुष वापर. मी तसं तयार केलेलं नाहीये, पण नाही ठीक आहे, काय सांगते मी. हरकत नाही. शत्रूला हा, अरी हा इकारांत शब्द आहे. ओके ओके. अरी ते टेबल बघायला पाहिजे. सॉरी. तर शरी हा मूळ शब्द अरी.
नाम आहे, पुल्लिंग, विभक्ती प्रकार शत्रू बरोबर सह शत्रू बरोबर कवी आहे. तृतीय सह तृतीय सह येणार आहे. ना? सह असल्यामुळे हा तृतीय येणार. तृतीय आणि येणार हा. आणि बहुवचन आहे. हा बहुवचन आहे आणि आणि अर्थ त्याचा आहे शत्रू बरोबर शत्रू बरोबर ना, शत्रू येणार तिथे. नाही, शत्रू म्हणजे आपण अरी घेतला ना, त्यामुळे अरी अरी त्याची अरी येणार. तृतीया म्हणजे अरी तृतीया मध्ये तृतीया अरी भी आणि सह अरिभिः. अरी भी सह हे शत्रु सह. के साथचं झालं. आता लढाई अच्छा. लढाई हा हा. लढाई में लढाई में लढाई युद्ध. नाम युद्ध शब्द हा वापरता येईल तुम्हाला. युद्ध. युद्ध. हा नपुंसकलिंग येणार. नाम नाम नपुंसकलिंग ना सर. बरोबर बरोबर. नंतर युद्ध षष्ठी लढाई में युद्धस्य. लढाई में हा. स्थान में. दर्शक आहे. स्थान दर्शक आहे, सप्तमी. त्यामुळे सप्तमी येणार. सप्तमी सप्तमी एक वचन ना. बरोबर. लढाईमध्ये म्हणजे युद्ध युद्धे युद्ध अकारांत आहे ना, अकारांत आहे त्यामुळे ते राम सारखं देव सारखं चालणार. अच्छा. त्यामुळे युद्धे. हम्म. आता पुढचं सोपं आहे. राजा की म्हणजे राजा म्हणजे प्रथमा हा आणि राजाला ना. हा राजाला राजा नाही, प्रथमा आहे ना. कोणाची जीत हा, होते? राजाची जीत होते. द्वितीय प्रथमा हा? प्रथमा येणार. प्रथमा. अच्छा. ओके. आणि जयती किंवा जीत. नृपती जयती जयती जय मूळ शब्द जय येणार ना सर. बरोबर. जय लट लकार आहे. प्रथमा एक वचन. जयती भवती विजयती. मिळतो जयती म्हणजे जयती. हा जयती भवती नाही होणार का? नाही नाही, जिंकतो जयती. ना, जिंकतो ना. हा हा भवती जय नाही. मिळतो म्हटलं मी, म्हणून जय हा भवती असं झालं. नाही, अच्छा अच्छा. जयती म्हणजे शक्यतो टाळायचं ते. एका शब्दाने होत असेल तर मग ते तोच शब्द वापरायचा. ठीक ओके आहे. ओके. किंवा धातुसहित वापरलं तर जीतः, पुल्लिंगी शब्द असल्यामुळे जीतः. नृपः म्हणजे प्रथम आहे. काय ते? नृपः प्रथम आहे ना. हा. ओके. कोण जिंकतो? राजा जिंकतो ना. राजाला. ओके. नाही, राजा जिंकतो, राजाला नाही, राजा जिंकतो. नाही नाही, मराठीत राजाला आहे. अच्छा, काय वाक्य काय? राजाला कसं होणार तिकडे? राजाला जय आहे मिळतो. शत्रू बरोबर लढाईत राजाला जय मिळतो. अच्छा, असं आहे राजाला आहे मराठीत. का तिकडे? अच्छा. राजाला राजाला आहे आहे. नृपती म्हणून म्हणजे द्वितीय होती ना, राजाला म्हटलं की. हा, बरोबर. पोट भरलंय आता खरं. नृपती न सर. काय ते? नृपती म्हणा तिथे किंवा नृपती. हा ठीक आहे. इकारांत वापरला तर मग मराठीत नृपतीही केलं होणार. तर सर राजाचा जय होतो ना. हो, राजाचा जय होतो, पण तरी चा म्हणजे तिथे षष्टी. षष्टी कशी होणार? काय संबंध आहे? म्हणजे संबंध चा दिसतो का? म्हटलं म्हणून संबंध दिसतो का तुम्हाला काही? संबंध नाही. नाहीये ना. मग राजा तिथे राजाला नाही का? असेल मराठीमध्ये तर तिथे द्वितीय होणार. ठीक आहे. हा. पण इथे आपलं आणि ह्याच्यामध्ये विजय लभ्यते असं म्हटलं तर चालेल. चालेल, पण शक्यतो चालेल. लभ्यते म्हणता येणार नाही, कारण हा. नॉर्मली लभ्यते म्हणजे ते तुमचं झालं नाही अजून. षष्टीत ते हा. आत्मनेपदी होतं, त्यामुळे आत्मनेपदी हा. आपलं झालं नाहीये. लभती हो. चाललं असतं, पण जयती पण चालेल. असं. जयती म्हणजे जिंकतो हे पण आहे त्याच्यामध्ये ना. लभती म्हणजे लाभणे अशा दृष्टीने असतं ते, म्हणून. मग अरिभिसह युद्धे नृपाः जयती. नृपः जयती. बरोबर. साचीची मध्ये षष्ठी. काय ते? हा, जय. साचीचीला षष्ठी वापरतात ना बहुतेक.
उन्हातही, पण तिथे आपण कधी वापरतो षष्ठी? जेव्हा दोन गोष्टींमध्ये संबंध असेल हम्म. तेव्हा वापरतो. इथे इथे हा. त्यात कोणाशी संबंध आहे सांगा बघू षष्ठी वापरायला? नाहीये. आपण मराठीत ते आपण लिबर्टी घेतो, चाचीचे आपण कुठेही वापरतो, ठीक आहे, पण हो. संस्कृत मध्ये तसं नाही वापरता येत, ठीक आहे ना. बरोबर. त्यामुळे जेव्हा चाचीचे असेल तेव्हा थोडं कॉशियस राहून खरोखर तिथे संबंध आहे का हे बघायचं आणि मग षष्ठी वापरायची, नाहीतर नॉर्मली ती द्वितीय असते. ओके. हम्म. ठीक आहे, पुढचं वाक्य घेऊया. सर मी घेऊ का? मगाशी म्यूट राहिलं हा, होतं माझं. घ्या प्रज्ञा, ते घ्या. कलयुग में धर्माविरुद्ध आचरण होता है. हम्म. कलियुगे धर्माविरुद्ध याला काय? हॅलो. धर्मविरुद्धम वापरलं तरी चालेल. धर्मविरुद्ध अच्छा. हा शब्द वापरला तरी विशेषण आहे ना ते तिथे आता ते. धर्म विरोधक असं होऊ कलियुगे शकतं का? हा, सप्तमी. हा, आचरण आहे ना. आचरण काय हा. आहे? नाम आहे इथे, म्हणजे वागणे. हा. मूळ शब्द तर हा. काय शब्द काय कमी. होतं? आचरण होतं, म्हणजे आचरण कर्म येते, त्या आचरणाचं ते विशेषण आहे. त्यामुळे तुम्ही आचरण जे हा. वापरला त्याची तशीच विभक्ती धर्म विरुद्ध या शब्दावरती पण वापरता येईल. विरुद्ध ये नाही, कलियुगे. धर्मविरुद्ध ना, धर्मविरुद्ध अकारांत शब्द आहे, द्वितीय वापरायची आहे. आणि आचरणाचं तुम्ही आचरणम वापरता येईल. आता आचरणम द्वितीय केल्यामुळे धर्मविरुद्धचं पण द्वितीय, म्हणजे धर्मविरुद्धम आचरणम असं होईल ते. भवती. भवती. आता ह्याच्यामध्ये कलियुग जो शब्द आहे ना, तो ऍक्च्युली कली आणि युग हे दोन वेगवेगळे शब्द आहेत, आपण एकत्र वापरतो. त्याच्यामुळे कली हा इकारांत असल्यामुळे त्याचा कलऊ होणार सप्तमी, आणि युगे ओके. अकारांत असल्यामुळे त्याचं युगे येणार. तर वाक्य होईल कलौ युगे धर्मविरुद्धम आचरणम कलियुगे, हा. भवती किंवा धर्मविरुद्धम आचरितम. तसं आचरणम भवतीसाठी अच्छा. एक शब्द आचरितम केलं धातू साधित तर आणखीन शॉर्ट होतं वाक्य. कळलं का? हा, कळलं. सर हम्म. सर पान आचरी. नंबर 3 काय ते? सर पान नंबर 3 वर दिलंय ना, तर कलिही म्हणजेच कलियुग, त्यामुळे मी कलौ लिहिलंय फक्त. कलौ युगे असं नाही लिहिलं, कलौ लिहिलंय. हा, पण मराठीमध्ये नुसतंच कली लिहिलंय का? हो, तिथे काय दिलंय अर्थान शब्द हा नाही, म्हटलंय ना, कलियुगात हा. असं तर दिलंय. कलिही म्हणजे कलियुग असं दिलंय. अच्छा. कलिही हा, पण कलियुग. नॉर्मली आपण कली शिरला म्हणतो तेव्हा आपण एका नामसदृश वापरतो ना, तो म्हणजे त्याच्यात कली शिरला आहे, म्हणजे तो हा. कली एक वेगळा कलियुगात शब्द आहे आणि ते युग आहे, युगासाठी कलियुग वापरतो आपण. म्हणून ते दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, जरी आपण इथे एकत्र समास केला असला तरी सुद्धा. बर. हो, मग कलौ युगे असं कलौ लिहायचंय ना सर? युगे होणार ते. हा, हो. कारण कलयुग. कली इकारांत चालणार आणि युग अकारांत चालणार, दोन्ही पुल्लिंगी. त्यामुळे सर अधर्म लिहिलं तर चालेल ना? अधर्म काय धर्माविरुद्ध असंच लिहायला पाहिजे? तुम्ही कसं वाक्य बनवणार? आधी आधी हिंदी वाक्य बनवा बघू, किंवा मराठी शब्द सांगा, मराठी वाक्य सांगा. कलियुग में कलियुगामध्ये अधर्म आचरण होता है असं म्हणायचं का तुम्हाला? होत आहे. चालेल. अधर्म आचरण धर्माविरुद्ध म्हटलंय ना, तर अधर्म हा, म्हटलं तरी चालेल का? धर्माविरुद्ध आणि लिहायचं. अधर्म ह्याच्यात थोडा फरक आहे का? का दोन्ही समानार्थी वापरू शकतो आपण? धर्माविरुद्ध अधर्म म्हणजे अधर्म. ऍक्च्युली कोणावरती अन्याय करण्यात केला असा दृष्टीने आपण अधर्म वापरतो. हा. करेक्ट. बरोबर. धर्माने वागू नये. धर्माविरुद्ध. पुढचं घेऊया. सर विनयाताई घ्या एक विचारू का जरा? हा, विचारा. पण सर ते आपण वाक्य काय झालं? काय झालं आधीच? धर्माच्या उलट वागणे. कलयुगे धर्मविरुद्धम आचरणम भवती किंवा धर्मविरुद्धम आचरितम हे धातू साधित झालं. आचरितम. पण पहिले सुद्धा मराठीचे संस्कृत वाक्य करत होतो आणि आता सुद्धा ती हिंदीची संस्कृत करतोय. हो एवढाच फरक आहे ना, हो हो, मराठीची हिंदीची संस्कृत. मग बरोबर. कारण अशासाठी आता करतोय एवढं आपण
अशासाठी करतोय आपण की परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेत फक्त हिंदी किंवा इंग्लिश हे दोनच असतील. ठीक आहे, तिथे मराठी नसणार. त्यामुळे आपण सवयीसाठी म्हणून हिंदी सुरू केलंय. ठीक आहे ना, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला जे येणार ते हिंदीचा रेफरन्स घेऊनच वाक्य होणार. मराठीत जरी वेगळं काहीतरी असं तरी मराठीतलं वाक्य तुम्हाला परीक्षेत येणार नाही, ते हिंदी मधलंच हिंदी येणार. पुस्तक घ्यावं कसं ऍक्च्युली मला गृहपाठ सरांना करायला म्हणजे सुचवायचं हिंदी होतं की ते आपण हिंदीच घ्यायला हा पाहिजे होतं म्हणून मी सरांना कारण हे सांगतो की थोडं आपल्याकडे कन्फ्युजिंग होत आहे. मी सरांना होय. सांगतो हिंदीचे आपल्याकडे PDF असेल तर पाठवायला. ठीक आहे ना. हिंदीची PDF पाठवली बरी सर, कारण हा पाठवली ते आहे, मी त्यात आहे की नाही पाठवली आहे पाहिलं नाही. एकदा. हिंदी PDF पाठवली का पाठवलेली आहे सरांनी? बहुतेक. हो हिंदीत पाठवली आहे त्यांनी. हा मग ती बघायला हरकत नाही मग ती. तीच रेफर करू मग. हो बेटर. तीच रेफर पण ते बघताना हे होतं ना, नाही, मोबाईल त्याचं चालू. प्रिंटआउट काढावं लागेल. प्रिंटआउट काढून मग तेच घ्यायचं रेफरन्सला. पुढचं घेऊया. तू कवीची वाक्य वाचतोस. तर ह्याच्यात एक शंका आहे, विचारू का? विचारा. हे आचरितम जे आहे ते आपल्याला धातुसाधित भूतकाळ ह्याच्यात झालेलं आहे ना, तर मग बरोबर. ह्याच्यात हा भूतकाळ चालतो का? कारण आता जे आहे आचरण होत आहे हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे ना, मग ते धातुसाधित भूतकाळ होतो ना आचरितम म्हणजे, मग ते होतच आहे ना चालेल? आपण म्हणजे चालेल ना धातुसाधित मध्ये केलं. धातुसाधित केलं तर चालेल. नाही म्हणजे भूतकाळ बेसिकली नाही. काय होतं धातुसाधित मुळे ते कर्मणी वाक्य होतं. ओके, म्हणजे भूतकाळाचं इथं डोक्यात धरायचं नाही काय, की नाही धरा. भूतकाळात आपण ते वापरतो. होता आहे म्हणजे होत आलेला आहे ना, म्हणजे असं नाही की आता सुरुवात झाली आहे. ओके, थँक्यू. ओके, पुढे जाऊया. पुढचं वाक्य विनयाताई आहात का? हो आहे सर. घ्या. तू कवींची वाक्य वाचतोस असं मराठी आहे. क्या तू कवि के वाक्य को पढ़ता है? पडता है. पढ़ता है. क्या किम किम त्वम कविनाम काव्यः पठसि? कविनाम तुम्ही ते बहुवचन म्हणून घेतलं का? कविनाम कवींची म्हणजे डिपेंड्स. म्हणजे तुम्ही एक वचन घेतलं तर कवे हे होणार आणि नाहीतर ते कवी नाम होणार. म्हणजे ठीक आहे, पण इथे मला कवी के काव्य म्हटले ना, कवी म्हणजे इथे अनुस्वार नाहीये, त्यामुळे ते बहुवचन नाहीये. ते मराठीमध्ये काव्य म्हटले सर. काव्य वाचतोस. हो, तू कवींची काव्य वाचतोस. कवींचे म्हटले का त्याच्यामध्ये? मराठीत बहुवचन केलंय का? कवींची. अच्छा, मग कवी नाम चालेल. काव्य वाचतोस. मग कवी नाम चालेल तिकडे. किम त्वम कविनाम काव्या पठसी? नाही, काव्याचं काय केलं? अनेक आहे ना काव्य. अच्छा, तिथे काव्य म्हटलंय का मराठीमध्ये? म्हणजे बहुवचन केलंय का? होय सर. हा मग ठीक आहे, तिथे बहुवचन असेल तर मग ते देवप्रमाणे चालत असेल तर मग ते काव्यान होणार ना. मग ते नाही, ते काव्यानी होणार मग ते. कविनाम इथे त्यांनी काव्य काय म्हटलंय? इथे नपुंसकलिंगीच आहे ना, मग काव्यानी होणार मग ते. कविनाम काव्यानी पठसी. हा, पठस. अनेक वचन काव्य हा असं केलं. नाही, काव्य नपुंसकलिंगी आहे ना, मग ते वनप्रमाणे चालणार आणि मग विद्या काव्यानी होणार मग त्याचं, जर बहुवचन जर केलं तर. ओके, वनप्रमाणे चालेल. हा, वनप्रमाणे चालेल मग ते. म्हणजे इथे एक वचन आहे, किम त्वम कवेः काव्यम पठसी. तू असल्यामुळे इथे मध्यम पुरुष होणार, त्यामुळे पठसी. पुढचं वाक्य घेऊया. श्वेताताई आहात का? हो सर आहे. घ्या. मैं तो अवश्य पढूंगा. मराठीमध्ये आहे मी अवश्य वाचीन. अहम नूनम पठिष्यामि.
नूनम अहम तू अहम सर? तू अवश्यम अहम, हा पुढे सांगा. अहम अहम नूनम वापरता येतं का इथे? नूनमचा अवश्य याच्या इथे ऍक्च्युली चालेल. अवश्य आहे ना तू सर. जास्ती बरोबर आहे इथे. अहम तू. पहिल्या पुस्तकात आपण वाचलो होतं हो हो अवश्य चालेल चालेल. नूनम. हा ते मग नूनम आणि ननूम मध्ये माझं नेहमी कन्फ्युजन होतं, त्यामुळे मला की आठवत नाही. नूनम मध्ये अहम नूनम पठिष्यामि पठिष्यामि. पठिष्यामी. सर तर अवश्यम मी चालणार नाही. सर मी अवश्यम अहम नूनम पठिष्यामी असं वाक्य बनवलंय, बरोबर आहे का? काय ते? बरोबर आहे. मी अहम नूनम पठिष्यामी असं वाक्य बनवलंय. पठिष्यामी. हा हा ऍक्च्युली मैं तो, इथे तो शब्द आहे ना, म्हणून तो तिथे अवश्यम आलेला आहे. तिथे मैं तो अवश्य हा पडूंगा म्हणून तो अवश्यम आलाय. मराठीमध्ये काय आहे? अवश्य. मी अवश्य अवश्य आहे. आहे ना, आहे ना हो अवश्य. हो आहे सर. मी अवश्य वाचीन हा मग अवश्यम असं आहे. चालेल, आले तर चालेल. अहम ठीक आहे. अवश्यम पठिष्यामि असं लिहिलं पठिष्यामी. सर. पण हा अहम नूनम नूनम पण चालेल आणि पठिष्यामि. अवश्यम पण चालेल ना? हा ते तू साठी नूनम शब्द. तर मी तर अवश्य काय पठी, तिथे काय मराठी वाक्य? वाचीन. वाचीन. मी तर आहे का तिकडे? मी तर आहे का तिकडे? नाही तर मी तर नाहीये. नाही. हा मी मग तर नाही अवश्य तर मग ते वाचीन. नूनम आणि तू येणार नाही तिकडे. मग ते अहम अच्छा. अवश्यम पठिष्यामी एवढंच होणार मग ते. ओके करेक्ट माझं सर. ओके करेक्ट आहे. ओके सर. फक्त काय आहे, जेव्हा जर हे वाक्य जर आलं ना, तर हे हिंदी वाक्यच येणार. मैं तो, तर तो असल्यामुळे ते अच्छा तू इथे आले किंवा मग नूनम. ठीक आहे ना? म्हणजे असं नाही अच्छा व्हायला पाहिजे की तिथे तिथे तो आला की तुम्ही तुमचं ते स्किप नाही व्हायला पाहिजे. मग कॉरेस्पॉन्डिंग तो शब्द ते घालावाच लागेल. म्हणून हे पण लक्षात ठेवलं जास्त चांगलं. सो मैं तो अवश्य पढूंगा आलं तर तू अवश्यम अहम येणार. तू अवश्यम आणि पठिष्यामी. हा आणि मग फक्त मराठीमध्ये जसं मी अवश्य वाचीन असं लिहिलंय, त्याच्यामध्ये आपण रिप्लेस करू शकतो नूनम शब्दाला. बरोबर. अहम अवश्यम पठिष्यामी मध्ये तो शब्द घालता येईल तुम्हाला, नूनम किंवा ओके तू. ठीक आहे. ओके सर. ओके थँक्यू. ओके. शुभांगी ताई आहात का? वाचा. आणखी कोण वाचील? और कौन पढ़ेंगे? पढेंगे. हाँ. पढ़ेंगे म्हणजे पठिष्यति ना, आणि कौन म्हणजे किम नाही, कौन कहा ला म्हणजे काय? कोण? कहा कौके. कहा कहा. कह कहच येणार रूप. कहा पठिष्यति. और कौन पढेंगे म्हणजे हे बहुवचन आहे. ठीक आहे. भविष्यकाळ आहे ना सर. पढेंगे. भविष्य काळ पढ़ेंगे. आहे, अच्छा ओके. बहुवचन आहे. पठिष्यन्ति. हा पठिष्यन्ति. पठिष्यन्ति. बरोबर. पठिष्यन्ति. पठिष्यन्ति. और काय? आता और और साठी जो शब्द आहे तो अन्य हा शब्द आहे, सर्वनामच आहे ते. अन्य आहे. हा अन्य. अन्यत सुद्धा बोलतात ना. हे हा. पठिष्यन्ति. हा तर अन्य जर शब्द अन्य. वापरला तर तिथे अन्य 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 पण होईल, किंवा जर पुल्लिंगी असेल तर ते अन्यही होईल, आणि स्त्रीलिंग असेल तर म्हणजे आता आपल्याला माहित नाही ते कोणासाठी बोलणं चाललंय. म्हणजे पुल्लिंगी बनू शकतं, स्त्रीलिंगी बनू शकतो. पण तुम्ही कुठचं अन्य किंवा अन्य हा के किंवा का हा पठिष्यन्ति. हा म्हणजे पूर्ण पुल्लिंगी केलं तर पूर्ण. अन्ये के पठिष्यन्ति, हा आणि पूर्ण स्त्रीलिंगी केलं तर अन्याः काः काहा पठिष्यन्ति. पठिष्यन्ति. बरोबर. ओके. शुभाताई आहात का? त्यांना एनिमेशन गेलं वाटतं. राजा की सभा में ऋषी प्रवचन करते हैं. करतात. आता इथे राजा की जे नृपस्य वापरलंय, जर आपण दुसरा वापरला असता तर चालला असता, जो आपण शिकलोय. राजसभायाम असं नाही ना सर. मराठीत आहे राज्यसभेत ऋषी प्रवचन करतात. राजसभेत. ओके. हा सर. म्हणजे राजसभेचा एक शब्द दिलाय का त्याच्यामध्ये? ओके. होय. राजसभेत असं पूर्ण एकच शब्द कंटिन्यू राजसभा. अच्छा. ओके. भेषु. मग राजसभा याम झालं असतं ते, पण इथे नृपस्य केलं. राजा की सभा में आहे, त्यामुळे इथे त्यांनी षष्ठी वापरलेली आहे.
हा षष्ठी वापरली आहे कारण राजाची सभा आहे, संबंध आहे दोघांमध्ये, बरोबर. म्हणून षष्ठी हम्म. वापरली आहे. म्हणून ते नृपस्य केलं. ओके. किंवा नृपती वापरला असता आपण शब्द, तर नृप काय झालं असतं, नृपतेहे झालं असतं. नृपतेहे सभायाम. ओके. आणि ऋषी प्रवचन करते है. आता करते है म्हणजे ते परत ऋषीचं पण बहुवचन आहे, म्हणून ते ऋषयः होणार तिथे. ऋषयः. काय करतात, प्रवचन करतात, म्हणजे हे कर्म आहे ते कुर्वन्ति. द्वितीय होणार कुर्वन्ति. प्रवचनम कुर्वन्ति. हम्म. म्हणजे नृपस्य सभायाम ऋषयः प्रवचनम कुर्वन्ति किंवा Correct आहे. नृपतेहे सभायाम ऋषयः प्रवचनम कुर्वन्ति. नृप किंवा नृपती जसं आपण वापरतो सर तसं आम्ही त्याची म्हणून षष्ठी. कुठलं घ्यायचं आता? तुम्ही मी मराठीमधनं सगळं सोडवलेलं आहे. नाही नाही मराठीतलं. चालेल, तुमचं पण चालेल, तसं काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त हा. लक्षात ठेवा, हम्म. इथे मी नृपती का म्हटलं, तर आपण हा जो पाठ आहे तो इकारांत असल्यामुळे आपण नृपती घेतलं. तुम्ही जर नृप जर शब्द घेतला आणि परीक्षेत नृप जर वापरलं तरी सुद्धा चालेल. ओके. ऋषी को सभासद प्रणाम. सायलीताई घ्या पुढचं वाक्य. ऋषींना सभेतील लोक नमस्कार. ऋषींना अनेक सायलीताई नाही आहेत का? सरोजिनीताई आहात का? मी आहे. घ्या. ऋषी को सभासद प्रणाम करते हैं. ऋषी इथे एक वचन घ्यायचं का एकच म्हणायचं ना? ऋषी को म्हटलंय त्यामुळे ते एक वचनच हा, होणार. म्हणजे ऋषी ही पण मराठीत ऋषी को. हा, मराठीत अनेक वचन आहे का? अनेक वचन घ्या, कारण इथे भाषांतरात अनेक वचन घ्या, चालेल. अनेक वचन घेतलं तर ऋषयः. ऋषयः बरोबर. आंघोळच होणार आहे. ऋषयः सभासदला काय सभासदच म्हणायचं का? ते मला शब्द समजत नाही. ऍक्च्युली माझ्याकडे जे म्हणायचं. वाक्य केलंय त्याच्यामध्ये तिने असं केलंय की ऋषीम सभासदाः नमंती किंवा प्रणमंती. सभासदच घेतलाय ऋषी शब्द. म्हणजे मग काय घेतलं? द्वितीय घेतलं का? हा, द्वितीय घेतलंय. अच्छा अच्छा. ऋषींची द्वितीय घेतली आणि सभासद प्रथमा घेतले का? सभासदाः. अच्छा. सभासदाः नमंती. सर इथे नमस्कार करायचा आहे तर मग चतुर्थी असं नाही का होणार? नाही होणार का, कारण तिथे आपण नॉर्मली आपण गणेशाय नमः जेव्हा म्हणतो गणेशासाठी नमस्कार असं येतं ना. इथे तसं नाहीये, प्रणाम करते ना, म्हणजे मग इथे हे द्वितीयाच घ्यायची. हो, ठीक आहे. पण सर इथे असं आहे, ऋषींना सभेतील लोक नमस्कार करतात. इथे काय आहे, ऋषी को सभासद प्रणाम करते. मग लोक म्हणजे सभासद वापरू नाही. तुम्ही लोक शब्द असेल तर जन शब्द वापरता येईल तुम्हाला. जनाः चालेल. जनाः चालेल. नमस्कार असं बनवलंय की सभायाम जनाः ऋषीं नमन्ति. म्हणजे सभेतील सभायाम जनाः म्हणजे ऋषींना सभेतील. मुख्य वाक्य काय आहे? इथे सभेतील काय प्रश्नच नाही आलाय, पण ना सभेत असं म्हटलेलंच नाहीये. सभायाम हा प्रश्न येण्याचा प्रश्न येत नाही. सभासद प्रणाम करतात. हॅलो सर, मराठीमध्ये लिहिलंय सभासद प्रणाम करतात. दोन मिनिट म्हणजे सभासद. सर इथे मराठीमध्ये वाक्य आहे ऋषींना सभेतील लोक नमस्कार करतात. तर मी याप्रमाणे वाक्य घेतलंय सभायाम जनाः. नाही, सभेतील लोक आहे ना ते, म्हणजे तिथे लोकांचं ते विशेषण आहे तिथे, राईट? ओके. त्यामुळे जे तुम्ही लोकांसाठी वापरणार ते सुद्धा ते सभेसाठी वापरावं लागेल. ओके. मग सभायाः जनाः नमस्कारम कुर्वन्ति नाही होणार सर? नमस्कारम नॉर्मली ना, जर तुम्हाला जर धातू माहिती असेल ना, ते कुर्वन्ति, करोती वगैरे शब्द शक्यतो टाळायचे. ठीक आहे. नमंती हा एक शब्द नमस्कार करणे ह्याच्यासाठी असेल
तर मग विनाकारण नमस्कारम कुर्वंती वगैरे कॉम्प्लिकेट करायच्या भानगडीत पडायचं नाही. आपण ते मराठीत करतो, पण संस्कृतमध्ये शक्यतो टाळायचं. ओके. कारण मग त्या दोन्ही शब्दांची विभक्ती लिहावे लागतात व्यवस्थित मग त्या. तर मग हे मराठीतलं करताना कसं करतात? मराठीतलं काय वाक्य आहे? ऋषींना सभेतील लोक नमस्कार करतात. ऋषींना असेल तर ते असंच होणार. कोणाला करतात? ऋषींना करतात. ठीक आहे ना. काय करतात? नमस्कार करतात. त्यामुळे हे काय वाक्य आहे? म्हणजे काय करतात? नमस्कार करतात. आणि कोण करतात? कोण करतं? म्हणजे सभासद करतात. सभासद प्रथमामध्ये येणार. ओके. आणि नमस्कार तुमचं म्हणजे काय इथे करतात? तर सभेतील लोक नमस्कार. असा शब्द आहे म्हणून मग ठीक आहे. मग फक्त सभासद हा वापरायचा. सभासद हा वापरायचा. लोक नमस्कार करतात याचं काय होणार? जनाहा, तिथे जनाहा वापरता येईल. जनाहा नमन्ति. नमन्ति. ओके. किंवा मग तुम्ही जसं म्हटलं सभायाम, सभेतील किंवा सभेत लोक, तर मग तेव्हा ते मग स्थानदर्शक झालं म्हणजे सप्तमी वापरली तर चालेल. अच्छा. म्हणजे मराठीतल्या वाक्याप्रमाणे सभासदाः जनाः ऋषीं नमन्ति असं येणार ना? ओके. म्हणजे सभेत लोक, म्हणायला नकोय. नाही त्यांनी ते मराठी वाक्यांवरनं केलंय. सभेतील पण लोक. मराठी आणि हिंदी मध्ये कसं आहे, दोन गोष्टी कॉमनच आहेत. ऋषीनाम आणि नमस्कार करतात. म्हणजे ऋषीम नमन्ति किंवा प्रणमन्ति ते कॉमन राहणार. बरोबर. आता ते कॉमन राहिलं, पण सभेतील लोक सभेतील लोक आणि सभासद हाच फरक आहे. हाच फरक आहे. तर सभेतील लोकांना त्यांनी म्हणजे सभासद नाही, आयदर सभासद हा एकच शब्द वापरायचा किंवा सभेतील लोक, तर मग सभेतीलला सप्तमी आणि जनाहा करायचं. बरोबर ना? बरोबर. पण परीक्षेमध्ये तुम्हाला हेच वाक्य येणार. तिथे सभेतील लोक असं वाक्य येणार नाही परीक्षेत. पण ठीक आहे, दोन्ही ट्राय केलेले, दोन्ही माहिती असली उत्तम. मग आता सांगा ऋषीम, सभासदा. आता तुम्ही सभासद शब्द घेतला तर खाली वाक्य आहे ऑलरेडी. ऋषीम सभासदाः नमन्ति. सभेतील लोक म्हणजे तुम्हाला त्याच्यात आता काय करावं लागेल? सप्तमी करावी लागेल. सप्तमी काय होणार? आयदर एकाच सभेतील किंवा कुठच्याही सभासद. आपण एकच घेऊ, एकच सभा घेऊ. म्हणजे मग सभा काय आहे शब्द? स्त्रीलिंगी आहे. मग स्त्रीलिंगी प्रमाणे मालाप्रमाणे चालणार. त्यामुळे सभायाम जनाः नमन्ति किंवा प्रणमन्ति. ठीक आहे. नमन्ति. पुढचं घेऊया. ऋषींची निंदा करतात. रंजना ताई घ्या. सर, दुर्जन ऋषि की निंदा करते हैं. दुर्जनाः ऋषिं निंदन्ति. बरोबर. दुर्जनाः ऋषिं निंदन्ति. दोन्ही बहुवचन घेतलं. जनाः म्हणून दुर्जन करते हैं म्हणजे बहुवचन घेतलं. दुर्जनाः ऋषिं निंदन्ति. प्रभाताई घ्या. अतिथि की पूजा वह क्यों नहीं करता? सह अतिथीनां सत्कारम. नाही तुम्ही जरा हळू. अतिथी काय घेतलं? अतिथी काय याच्यामध्ये? अतिथीनां अतिथी नाम का घेतलं तुम्ही? की पूजा कारण ते अतिथी की पूजा म्हणतो ना, म्हणून ते अतिथी नाम घेतलं होतं. कारण इथे पण हे द्वितीय वापरायची का? म्हणून म्हटलं तुम्हाला की ते जरूर आपण अतिथीची चाचीचे जरी केलं तरी ती षष्ठी नाहीये. ती द्वितीय आहे तिकडे. मग अतिथीम. इकारांत ना, कवी परत कवी सारखं चालणार.
अति मुनीम हे कवीम एकवचनच अतिथीम. वापरायचं हो, अतिथी की पूजा आहे ना, आणि एकच हे पण अतिथी आहे. एकवचन असलं तर अतिथीम, हम्म. बहुवचन असलं तर अतिथीम. निन न न तो अतिथीन. हा हा, इकडे अतिथीम. हा, अतिथीम किम न. ऍक्च्युली हे बहुवचन नाही, ते एकवचनच आहे. जर हे वाक्य हो बहुवचन हो तर अतिथी येऊन की पूजा आलं असतं तिकडे, जर जर बहुवचन असतं तर. इथे ते अतिथी की पूजा म्हणजे हे एकवचनच आहे शब्द. हो हो, सह अतिथीम पूजाम किम न करोति. चालेल. आता क्यों नाही करण्यासाठी किमर्थम पण शब्द आहे. तर अतिथीम सह किमर्थम न अर्चयती, अर्च शब्द आपला गेलाय, राईट. तर पूजेच्या ऐवजी अर्च हा शब्द पण वापरता येईल. कारण पूजा म्हटले की पूजम करोती कुर्वंती वगैरे करावं लागतं. अर्चयती म्हणजे पूजा करणे म्हणजेच अर्च, आणि अर्चना करतो आपण जे आहेत अर्चयती हा शब्द जास्ती चांगला. म्हणजे अतिथीम सह. अर्चयती आणि अर्चती ह्याच्या काय फरक आहे? ऍक्च्युली दोघांमध्ये फरक असा आहे की जेव्हा जेव्हा आपण स्वतः काही करतो, ऍक्च्युली य जो शब्द अर्चयतीमध्ये य जो आहे ना, त्याला कारक प्रत्यर्थ म्हणतात. म्हणजे जो करून घेण्याची क्रिया असते ना, त्या तिथे कारक वापरतात. अर्चयती तो पूजा करून घेतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण अर्चयती म्हणतो, आणि आपण स्वतः जेव्हा करतो तेव्हा ते अर्चती होणार. म्हणजे मी पूजा करवतो असं म्हटलं तर य आलं असतं, मी करतो म्हटलं तर ती आलं, नुसतं ती आलं असतं. त्याला कारक प्रत्यय म्हणतात. ठीक आहे ना. म्हणजे दुसऱ्याकडनं जसं पठ आणि पठयती, पठती आणि पठयती म्हणजे मी शिकतो आणि मी शिकवतो, ह्यात जो फरक आहे ना तो फरक आहे ह्याच्यामध्ये. कळलं का? हो कळलं. पठती आणि पठयती. यती म्हणजे मी शिकवतो आणि पठती म्हणजे मी शिकतो. सह अतिथीम किमर्थम न अर्चयती, तो का पूजा करत नाहीये असं. सर आपल्याला पीडीएफ विथ आन्सर्स मिळेल ना, उत्तर? हो, पाठवेन ना, आपला पाठ झाल्यावरती मग मी याचे पीडीएफ पाठवून देईन. आम्ही सगळं उतरून घेत नाहीये म्हणून तर नाही, आपण तुम्ही फक्त लक्षात हा फक्त आपलं लॉजिक जे आहे ना, लॉजिक समजलं पाहिजे की आपण असं का करतोय. बाकी हे दे पाठवेन मी तुम्हाला, स्लाइड पॅक पाठवेन. फक्त काय आहे ना, तुम्ही ते रेडीमेड रेफरन्स तुम्ही वापरू नका. तुमचं स्वतःचं लॉजिक, जर आपण जर सिक्वेन्सने जो उद्देश आहे सरांचा की हे सगळं माहिती असलं पाहिजे आणि आपण पर्टिक्युलर संस्कृत शब्द का वापरला याच्या पाठची जी थिअरी आहे ती क्लिक झाली पाहिजे. त्याच्यासाठीच हा सगळा आपला आपण एवढं सगळं ते डिटेल मध्ये ते टेबल वगैरे बनवलेलं आहे. पण आत्ताच्या ह्या वाक्यात काय वाटतंय, अर्चयतीपेक्षा अर्चती जास्ती बरोबर जाते. मग सहा अतिथीम आणि किमर्थमच्या ऐवजी किम न अर्चती असं म्हटलं तर चालूच शकेल, म्हणजे चूक तर नाही ना होणार. किमर्थम म्हणजे कशासाठी, अशा जातून तो किमर्थम शब्द वापरलाय तिकडे. मग किमर्थम वापरलं तरी किमर्थम न अर्चती, कारण इथे करवून घेण्याची क्रियाच नाहीये, तो करत नाही, एवढंच आहे ना. अतिथी की पूजा वह क्यों नाही करता. चालेल, तुमचं पण लॉजिक बरोबर आहे ना, त्या म्हणजे दृष्टीने चालू शकेल असं वाटतंय. पुढे जाऊया. 18 कोणाची टर्न आहे? प्रभात इथं झालं. मोटरोला कोण आहे? साधना सावे. घ्या. नाही येत का? हे मोटरोला कोण आहे? जाऊ दे, मग पुढे जाऊया. मोनातही घ्या पुढचं वाक्य. वाक्य समोरच आलं वाटतं, याचं पण ऍनिमेशन गेलं. मी तुला नंतर फोन करते. मोनातही घ्या, वाचा. उत्तरात समोरच आहे. नाही येत का? मंजिरीताई घ्या पुढचं वाक्य. तिथे पण कुठे गेले सगळे? तर मी घेऊ का? कोण बोलतंय?
प्रज्ञा। घ्या प्रज्ञा ते। सूर्योदय के समय ब्राह्मण संध्या वंदन करते हैं। सूर्योदय समये ब्राह्मणाः संध्या कुर्वन्ति। संध्या वंदन